हॅलो गायज, जय शिवराय. वेलकम बॅक टू आई अँड मुलगी वाईफ्स चॅनल. सो आज परीचे पप्पा बोलले काही तर हलकं फुलकं जेवण कर, तर मी ठरवलं आज डाळ आणि तांदूळ मिक्स करून हा एक वेगळ्या प्रकारचा हेल्दी भात तयार करूया. तर ह्याच्यासाठी मी मुगाची डाळ, मसूरची डाळ आणि तांदूळ घेतले आहे. जे बटाटो, टोमॅटो, त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरची वगैरे घेतली आहे चिरून, आणि शेंगदाणे पण घेतले आहेत. तर आपण आता तयार करूया. तर मी बटाटे वगैरे ते धुवून ठेवलेले आहेत. आता तडका मारून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी तेल आणि थोडंसं तूप पण ॲड केलं आहे. तर लवंग, दालचिनी आणि एक वेलदोडे घेतलं, तर थोडं जिरं हे सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतलं. त्याच्यानंतर कढीपत्ता तर टाकायचा होता, तर कढीपत्ता पण टाकला. कढीपत्ताचा एक चांगला तडका बसवून द्यायचा. त्याच्यानंतर मी वरून थोडं लसूण पाकळ्या ॲड केल्या, आणि त्याच्यानंतर मग जो उभा कांदा चिरून घेतला होता तो त्याच्यामध्ये ॲड केला. मला उभाच आवडतो मसाला भातमध्ये खायला. सो त्याच्यानंतर थोडं भाजून घेतल्यानंतर टोमॅटो ॲड केलं. टोमॅटो झाल्यानंतर धुवून घेतलेले बटाट्याचे तुकडे त्याच्यामध्ये टाकले आहेत. तेलात हे तिन्ही पण जे बटाटो, टोमॅटो आणि कांदे घातलेले आहेत ते तेलात छान परतवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करून घेऊया. तर मी ते धने पूड, मिरची, मिरची म्हणजे चटणी आणि हळद हे सर्व मसाले घेतले होते आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे. आणि आता हे सर्व ते जो ऑलरेडी व्हेजिटेबल्स ॲड केले आहेत त्याच्यासोबत हे आता मिक्स करून घेऊयात आपण. आता हे मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये उकळलेलं पाणी किंवा थंड पाणी दोन्हीपैकी तुमच्याकडं जे असेल ते तुम्ही ॲड करू शकता. सो मी ते गरम पाणी ॲड केलं आहे. गरम पाण्याने टेस्ट त्याची जात नाही, त्याच्यामुळे ते गरम पाणी जेवढा पण तुम्हाला भात करायचा आहे त्यानुसार तुम्ही तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आता पाणी ॲड करून झाल्यानंतर जो चवीनुसार तुम्ही इथं मीठ पण टाकू शकता. चवीनुसार तुम्हाला इकडे मीठ टाकायचं आहे. मी इथं आता भात टाकला आहे, जो धुवून घेतला आहे. डाळ आणि तांदूळ जे मी करून घेतले होते ते टाकलं आहे. वरून कोथिंबीर पण ॲड केली होती. आता इथं मी मीठ ॲड केलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर कुकर लावून घेतला आहे. आता मी इकडे अंडी पण थोडी शिजवून घेतली आहेत त्याच्यासोबत खायला. आणि आता हा सुटसुटीत भात रेडी आहे. तर कमेंट बॉक्समध्ये टेक्स्चर तुम्ही सांगू शकता कसा झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.